जिले के प्रलंबित पुनर्वास और पुनर्स्थापना के कार्य पूरे कर लोगों की समस्याएं हल करने के निर्देश आज महाराष्ट्र राज्य पुनर्वास प्राधिकरण तथा राज्य पुनर्वास तथा पुनर्स्थापना संनियंत्रण समिति के उपाध्यक्ष माधव भंडारी ने जिला प्रशासन के अधिकारियों को दिए। दूसरी ओर लेंडी प्रकल्पग्रस्त किसानों ने आज माधव भंडारी से मिलकर निषेध जताया है। किसानों ने जमीन का मूल्यमापन आज की दरों पर करने की मांग करते हुए योग्य मुआवजा देने और प्रकल्पग्रस्तों के बच्चों को सरकारी नौकरी देने की मांग की है। पुनर्वास के कार्यों के लिए उपलब्ध निधि का नियोजन कर उसे तत्काल लाभार्थियों में वितरित करने के निर्देश जल संपदा विभाग के मंत्री गिरीश महाजन ने दिए हैं, जिसके चलते आज नांदेड़ दौरे पर आए महाराष्ट्र राज्य पुनर्वास प्राधिकरण तथा राज्य पुनर्वास और पुनर्स्थापना संनियंत्रण समिति के उपाध्यक्ष माधव भंडारी ने जिला प्रशासन के अधिकारियों से संबंधित मुद्दों को लेकर चर्चा की। उसके बाद जिलाधिकारी कार्यालय में उन्होंने पत्रकारों से भी वार्तालाप किया। मुकरमाबाद के स्वेच्छा पुनर्वास को लेकर आ रही रुकावटों को हल करने संबंधी प्रशासकीय अधिकारियों को मार्गदर्शन किया। माधव भंडारी ने बताया कि लेंडी प्रकल्प प्रस्तावों को प्रशासकीय मान्यता, राज्य निहाय खर्चा, सिंचाई क्षमता, प्रकल्पों की परिस्थिति, भूमि संपादन, प्रकल्प पुनर्वास की आज की स्थिति, स्वेच्छा पुनर्वास की आवश्यकता, मुकरमाबाद और इटग्याल में जमीन संपादित करने की समस्या, अनुदान वितरित करने की कार्य पद्धति, साथ ही मुकरमाबाद के लाभार्थियों को मुआवजा अदा करने के लिए लागू की गई कार्य पद्धति आदि मुद्दों को लेकर प्रशासकीय अधिकारियों को सूचनाएं और निर्देश दिए गए हैं। आजच्या बैठकांमध्ये लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ज्यांचा मोबदला देण्यासाठी आपल्याकडे रक्कम उपलब्ध आहे त्यांचा मोबदला द्यायला ताबडतोब सुरुवात अशा तऱ्हेच्या सूचना दिली। येत्या 8 दिवसांमध्ये ते वाटप सुरू होईल। त्याचबरोबर पुनर्वसनाच्या वस्त्यांना वीज पुरवठ्याची कामं अजून आतापर्यंत अपूर्ण होती, त्याच्याबद्दलचा या आढावा घेऊन त्यासंबंधीचा निविदा देऊन झालेला आहे। निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आणि काम आम्ही महिन्याभरात पूर्ण करून देऊ असं खात्री आम्हाला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नागरी सुविधांच्या बाबतीत सुद्धा ही सूचना दिली की पुनर्वसनाची गावठाणं जर जशी लोक ताब्यात घेतील तशी नागरी सुविधा नव्याने करून देऊ। नव्याने नागरी सुविधा करून देण्यासाठी निधी कमी पडणार नाही याची मी खात्री दिलेली आहे। तक्रारी आहेत तर प्रत्येक 5-5.5 हजार कुटुंब विस्थापित झाली आहेत, त्यामुळे 5.5 हजार कुटुंबांच्या विस्थापनामध्ये काही ना काही तक्रारी येत राहणार। त्या तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना प्रत्येक प्रकरण तपासून त्याप्रमाणे करण्याबाबतीत मी योग्य त्या सूचना दिल्या। मुआवजा लवकर दिला गेला नहीं याबद्दल स्वाभाविकपणे सार्वत्रिक तक्रार होती। आपण ती तक्रार दूर केली, आपण मुआवजा वाटपाला सुरुवात करतो। इस समय बैठक में विधायक राम पाटिल रातोलीकर, डॉक्टर तुषार राठौड़, जिलाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिलाधिकारी खुशहाल सिंह परदेशी, उप जिलाधिकारी महेश वड़तकर, लेंडी प्रकल्प के कार्यकारी अभियंता RM देशमुख सहित अधिकारी पदाधिकारी उपस्थित थे। उसके बाद नियोजन भवन में उन्होंने एक बैठक को संबोधित किया, जहां पर लेंडी प्रकल्पग्रस्त किसान भी मौजूद थे। उन्होंने समिति के उपाध्यक्ष माधव भंडारी से मिलकर लेंडी प्रकल्प के बारे में प्रकल्पग्रस्तों पर हो रहे अन्याय से अवगत कराया। लेंडी प्रकल्प के लिए किसानों की जमीनें तो ली गई है, लेकिन उनको योग्य मुआवजा नहीं दिया जा रहा है। साथ ही जमीन का मूल्यमापन आज के दरों पर नहीं किया जा रहा है। अगर जमीन का मूल्यमापन आज की दरों पर नहीं किया जाता है, प्रकल्पग्रस्तों के पालियों को सरकारी नौकरी नहीं दी जाती है और जमीन का योग्य मुआवजा अदा नहीं किया जाता है, तो लेंडी प्रकल्प का काम पूरा नहीं होने देंगे, ऐसा इशारा आज कुछ किसानों ने दिया है। मी हसनाळचा प्रकल्पग्रस्त तानाजी योगाजी शिंदे राहणार हसनाळ पोहू येथील रहिवासी असून माझी जमीन लेंडी प्रकल्पात गेलेली आहे आणि माझी जमीन जवळजवळ 10 एकर जमीन आहे, बागायती जमीन आहे। परंतु माझी जमीन जवळजवळ 40 फूट खोल असून काळी माझ्या जमिनीला फक्त 20,000 रुपये हमी भाव एकरी मिळालेला आहे आणि अनुदानासहित 40,000 रुपये एकर प्रमाणे भाव मिळालेला आहे आणि बागायती जमीन आणि त्या जमिनीचा जो मावेजा आहे ते चालू भावाप्रमाणे मिळावं, त्यामध्ये आम्ही समाधान नाही। घराचा योग्य मावेजा मिळावा त्यात आम्ही समाधान नाही। कागदोपत्री पुनर्वसन आम्हाला चालणार नाही।
आमच्या गावातल्या एकाही पुनर्वसनाच्या ठिकाणी आणखीन एकाही ठिकाणी एक प्लॉट उपलब्ध नाही, रोड नाही, पाण्याची टाकी नाही, शाळा नाही, ना गाडी सुद्धा दुरुस्त करायला नाही. यांनी म्हणतात 11 वर्ष पुनर्वसन झालं. मी शेती करतो तर जोपर्यंत हे काय योग्य सुविधा होणार आम्ही कामच चालू देणार नाही. काम चालू देणार नाही, काम बंद पाडणार. जरी आम्ही मरायला तयार आहोत, रीतीप्रमाणे कायद्याप्रमाणे करणार. आणि जोपर्यंत शासन दडपशाही करत तेव्हा आम्ही दडपशाही करू, पण तोपर्यंत कायद्याने शासन चालू तोपर्यंत आम्ही काय उत्तर दिलं? कागदोपत्री काम चालू आहे, आमचे प्रोसिजर चालू आहे. काँग्रेस सरकार आतापर्यंत काही केलेलं नाही. आम्ही प्रगतीपथावर चाललोय. काय प्रगतीपथावर चाललेत? 10 गावचं पुनर्वसन झालेलं आहे म्हणतात, आणि अख्ख्या गावचं मी सांगतो माझ्या एकाही घराचं पुनर्वसन झालेलं नाही, एकही प्लॉट जागेवर झालेलं नाही. हनुमंतराव भाऊराव खंडागळे, संघर्ष समिती अध्यक्ष 11 गाव, या ठिकाणी आम्ही काम 12ला बंद केलेलं आहे. 4 मागण्या घेऊन बंद केलेलं आहे. पहिली मागणी आमची की आमचं मावेजा 2013 आम्ही काम बंद करून शासनाला पुकार उचललो की पहिल्याचं जे कायदा बरोबर नाही आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा कायदा आहे, नवीन कायदा व्हावा आणि त्या नवीन कायद्याप्रमाणे 2013च्या ऍक्टप्रमाणे आम्हाला शेतीचा भाव मिळावा. म्हणून आम्ही आंदोलन केल्यामुळे, संघर्ष केल्यामुळे 2013ला लेंडी शेतीचा भूमी अधिग्रहण कायदा तयार झाला आणि त्यासारखं त्या कायद्याप्रमाणे आम्ही मावेजा घेणार. आणि आम्ही किती बी जर शासनाने हे केलं तर आम्ही मावेजा घेतल्याशिवाय सोडणार नाही झाल्याप्रमाणे. आणि सुशिक्षित बेकार या 11 गावामध्ये 2,500 पोरं आहेत. त्याला ना प्रमाणपत्र नाही आणि त्याची प्रतीक्षेची वाट बघतात. कुटुंबातून एकाला नोकरी म्हणतात, आश्वासन देतात, आणि काही DR मध्ये आहे की कुटुंबातून एकाला नोकरी देऊ, किंवा त्याला जर नोकरी देणं होत नसेल तर त्याला धन्याकरता 6 लाख रुपये अनुदान द्यावं. पुढे आमचा पाऊल आहे साहेब. हे 4 जे आमच्या मागण्या आहेत, पुनर्वसन योग्य 18 सुविधा पुनर्वसन योग्य आणि त्याच्यावरले अनुदान आणि हे आमचा मावेजा 4 हे मागण्या आमचे पूर्ण झाल्यास आम्ही धरणाचं काम चालू देणार. न झाल्यास आम्ही शेतकरी मरायला तयार आहोत. आम्ही धरणावर एक खडा तुझ्या शासनाला ठेवून देणार नाही. आम्ही काम चालू करू देणार नाही. हे आमचं निर्धार आहे साहेब.